हेलो हेलो। है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नीचे ना पड़ी। अरे कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, पर संतई का पुण्य है जो आज तक ना ढला। बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। आवाज द्या भाऊ, एक वेळा बायाओ आवाज द्या। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय। तथागत भगवान बुद्धांचा जय। भाऊ मी जास्त वेळ घेणार नाही, अळणाप्रमाणे वागणार नाही, कारण आजी माय अळणाच फुकट आहे। पण भाऊ आज राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्त मला आज योग आला। भाऊ मी नवीन नाव आता कीर्तन करून राहिलो। भाऊ ज्यांच्या कृपेने हे खंजिरीची कला हातात आली, गुरुवर्य सत्यपाल महाराज, संदीपपाल महाराज। भाऊ कोणच शोधलं होतं, पण संत आणतात माणसाले ओळख। संताच्या विचारात यायला भाऊ पैसा लागत नाही, कोणतं धन लागत नाही, विचार लागतात। भाऊ एक शायर असं वर्णन करते, सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाए तो कोई गम नहीं। सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाए तो कोई गम नहीं। इस भव्य मंडप में हर कोई आना चाहता है, परंतु वही आता है जो संत के, राष्ट्र संत के प्रिय होते हैं, राष्ट्र संत के प्रिय होते। भाऊ माझा विषय आहे तरुणावर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणावर जास्त जोर द्यायचे। त्यांना तरुण कोणता अपेक्षित होता? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून वर्णन करतात की अग्नी बळकला युद्धाचा, तू आळशी होऊन बसे, तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव कसे? अग्नि भडकला युद्धाचा, तू आळशी होऊन बसे, तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव कसे? तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव कसे? लाव शातीला माती वाव, सैन्यामध्ये भरती व्हावा, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया। मेला तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती। या देशाचे तुझवरी कर्ज असे ऋण कसे, तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव कसे? तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव। अग्नि भडकला युद्धाचा, तू आळशी होऊन बसे, तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव कसे? तरुण सोनी रक्त नवसडे नौजवान, तुझं नाव कसे? भाऊ माझ्याकडे 5 मिनिट दिलेले आहेत, पण त्या 5 मिनिटात माझा मुद्दा मांडतो आणि माझं कीर्तन संपवतो। पण भाऊ हे मनोरंजनाच्या शैलीतून एक खंजिरीची कला भाऊ 50 वर्षाच्या आधी सत्यपाल महाराजांनी सुरू केली, वादळी कीर्तन। पण मनोरंजनच नाही तर भाऊ आम्ही ऐकतो तीच कीर्तन मांडतो। भाऊ कीर्तन किती दिवस ऐकलं याला महत्व नसते, पुण्यतिथी किती दिवस साजरी केली याला महत्व नसते, पण भाऊ परिवर्तन किती झालं हे महत्वाचं असते। आपण पाहतो जो तरुण देश सांभाळण्याची भाषा बोलत होता, तोच तरुण भाऊ बॉम्बस्फोटाची भाषा बोलत आहे। जो तरुण आई वडिलांची सेवेची भाषा करत होता, मोठं दुःख वाटते, तोच तरुण आज वृद्धाश्रमाची भाषा बोलत आहे। बाबू काय बोलाव, मी आज पेपरात बातमी ऐकली, एकुलता एक मुलगा होता हो मावशी, आईला वाटलं या मुलाला शिकवाव, मोठं कराव, पण भाऊ योगायोगानं त्याचे वडील मरण पावले। सत्य आहे, मी पेपरात वाचलं, त्या मुलाचे वडील मरण पावले। आईला वाटलं जाऊ द्या या मुलाच्या आसरेनं जगू, त्या मुलाला शिकवलं, बाहेर देशात पाठवलं, अमेरिकेला मुलगा गेला, 5-6 वर्ष राहला वा आजी तो 5-6 वर्ष राहिला,
पण आईला फोन नव्हता. वावर होतं 3 एकर वावर होतं. 5-6 वर्ष झाले तो बाहेर देशात राहत होता, पण आईला फोन नव्हता. एकुलता एक मुलगा वाढवला, आता शिक्षण दिलं, बाहेर देशात पाठवलं. एकुलत्या एक मुलाचा फोन नव्हता. तरुण कुठं चालला आपला देशातला? आईला फोन नव्हता. आई दुःखी होती, पण 3 एकर वावर होतो त्या बाईच्या नावावर. हा मुलानं न सांगता आईला त्या मुलानं लग्न करून टाकलं. अमेरिकेला राहत होता, न सांगता लग्न करून टाकलं. पण पैसा होता, पैसा लय दिवस टिकत नसते. जो पगाराचा पैसा होता तो पुरत नव्हता. मग त्याच्या पत्नीनं त्याला संदेश दिला, बुद्धी दिली की हो आपलं 3 एकर वावर आहे खेड्यात, जा तुमच्या आईला आणि सांगा, आईला सांगा की ते 3 एकर वावर विकून टाक. यानं आईला फोन केला, आई मी येतो आपल्या गावात, ते जे शेत आहे ते विकून टाक, ते शेत आहे ते विकून टाक. त्या माईला वाटलं अरे शेत काय, पूर्ण दान करतो, माझ्या पूर्ण विकून टाकतो, फक्त तू एक वेळा ये रे. तो मुलगा आला. 3 एकराची जमीन या बाईनं 7 लाख रुपयाची विकून टाकली होती. मुलगा आला आणि त्या माईनं 7 लाखाचं बंडल त्या पोराच्या हातात दिलं. त्या बाईनं त्याच्या पत्नीनं घेतलं, बॅगीत टाकलं. सकाळी उठला तो पोरगा, आईला सांगितलं, आई चला आपण अमेरिकेला जाऊ. बॅग घेतली, विमानतळावर गेला. मावशी दुपारचे 12 वाजले आणि आईला सांगितलं, आई मी विमानाचं तिकीट काढून येतो. विमानाचं तिकीट गेलेला मुलगा मावशी दुपारचे 12 वाजले नाही आला, 1 वाजला नाही आला, 2 वाजले नाही आला, रात्रीचे 6 वाजले मुलगा नाही आला. एका जाणकार माणसानं तिथं चर्चा केली, चिकित्सा केली आणि त्या मावशीला सांगितलं, मावशी काय बघता तुम्ही, काय पाहता बघा सकाळपासून. अहो माझा मुलगा अमेरिकेला राहत होता, अमेरिकेला राहणारा मुलगा, त्यानं माझ्याकडचे 7 लाख रुपये घेऊन गेला आणि सांगत होता, आई मी तुला अमेरिकेला घेऊन जातो. दुपारचे 12 वाजता गेला, पण रात्रीचे 6 वाजले हो माझा मुलगा नाही आला. त्या माणसानं तिथं चर्चा केली, विमानतळाच्या माणसाला विचारलं, का हो यांचा मुलगा दिसला काय? तर चर्चा करून त्या माईला तो निरोप सांगत होता, मावशी तुमचा मुलगा लबाड्या निघाला, मावशी तुमचा मुलगा हराम निघाला. दुपारची सांगत होता ना 12 वाजताचं विमान, मावशी दुपारच्या 1 वाजताच तुमचा मुलगा अमेरिकेला निघून गेला. मावशी तुमचा मुलगा इथंच ठेवून गेला तुम्हाला. त्या माईनं भीक मागितलं आणि तिथंच मरण पावली. म्हणून भाऊ आज तरुण आपण शिकवतो, मोठं करतो, 9 महिने 9 दिवस तिथं वागवतो. तोच तरुण जर आपल्याला अशी अवस्था करत असेल, म्हणून भाऊ तरुण सुधारला पाहिजे. तरुणावर मोठं भर आहे, पण भाऊ तरुण आपल्याला दिसतो आज बिअर बारवर दिसते, व्यसनाधीन होऊन राहिला तरुण. आणि हेच विचार भाऊ आम्ही मनोरंजनातून मांडतो, मनोरंजन. पण भाऊ मनोरंजन नसावे, पण प्रबोधनही असावं. तुकडोजी महाराज आपल्या भजनातून सांगतात की बसलाच कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचं काम करायला. बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशाचं काम करायला, चाल पुढं देशाचं काम करायला. बापाचा धंदा होता भिकेचा, बापाचा धंदा होता भिकेचा, तो काळ गेला मोफत जगायचा, तो काळ गेला मित्र मोफत जगायचा. काय झालं शेतावर जायला, काय झालं शेतावर जायला. उगा मागतोच भीक अरे काहीतरी शिक, उगा मागतोच भीक अरे काहीतरी शिक, आणि चाल पुढं देशाचं काम करायला. बस कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशाचं. भाऊ
2 मिनिट राहिले आणि 2 मिनिटात भाऊ तुम्हाला किस्सा सांगतो. मनोरंजनाचा नसावं पण भाऊ माणूस नावानं मोठा होत नाही, माणूस कर्मानं मोठा होते भाऊ. राष्ट्रसंतांना सर्व जाती धर्म पंथातले एकत्रित भाऊ. मी एक कोळ्याचा पोरगाव आणि भाऊ 22 वर्षाचा पोरगा आणि प्रबोधन गावागावात जाऊन मांडत राहतो. मनोरंजन सहज घडते. काय लागते आजी मनोरंजन आले. आता माया अळला फुकट आहे आणि काहीच नाही आणलं म्या घरून. तबलाही नाही आणला, पेटीने आणली. म्या म्हटलं ततीच आपला जांगळ गुत्ता बसू भाऊ. मी संदीप पाल महाराज सोबत आलो आणि हाच विचार मनोरंजनाच्या शैलीतून. आणि भाऊ ह्या अळणा मला फुकट खराब वाटते. कोणाकोणाचा अळणा भाऊ जिंदगीत मच्छर नाही मारलं त्याचा अळणा वाघ मारे. वाघ मारे भाऊ. हांडे अळणाव आहे, भांडे अळणाव आहे, दात घासे अळणाव आहे, काय शेंडे अळणाव आहे भाऊ, मुळे अळणाव आहे, गांजरे अळणाव आहे हो गांजरे. पण भाऊ माणूस मनुष्य जन्मशे नाही कर्मशे मान होत आहे. बाबाला सांगितलं मी एक दिवस, बाबा हे अळणा बदला ना हो फुकट. बाबा गेले तहसीलवर, विवेक महाराज बाबा गेले तहसीलवर. तहसीलदार साहेबाला सांगतात का माय अळणा बदलीन काय. माय बाबा म्हणत, तो साहेब म्हणे काय तुमचं अळणा. माय बाबा म्हणे फुकट. फुकट ऐकलं अळणा. जे हासे मावशी तहसीलदार साहेब जे हासे आशा असू पोटही दुखे बाई हसणं सुरूच. माय बाबा म्हणे का तुम्ही एवढे हसून कोण राहिले म्हणे. हो म्हणे असा या कारणाचा आहे म्हणे तुमचं अळणा फुकट आहे म्हणे माय अळणा चिकट आहे. पण भाऊ मनुष्य जन्मशे नाही कर्मशे मान होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणूस किती दिवस जागला याला महत्व नाही. पण भाऊ आई वडिलांची सेवा करा. दगड्या दोंड्यात देव ढूंढू नका. जो एकही वर्ग न शिकलेला गाडगे बाबा त्याच्या नावाचं विद्यापीठ आहे. संत गाडगे बाबा विद्यापीठ. 4थीच्या वर्ग वरती न शिकलेला तुकडोजी महाराज नावाचं विद्यापीठ आहे भाऊ नागपूरचं. म्हणून भाऊ मी सर्वांचे आभार मानतो. माझा वेळ संपला. गुरुवारे सत्यपाल महाराज संदीपपाल महाराजांमुळे या पवनपालची पवित्र वाणी सुरू झाली. मी वडाडी देशमुखला राहतो भाऊ. मी भाऊ ओरिजिनल माझ्या आबा भजनात जायचे, माझे बाबा भजनात जायचे. हा नकाशा तयार झाला. पण सर्वांचे आभार मानतो. गाडगे बाबाचं भाऊ भजन आहे की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळीची तुझी लेकरे पुण्य समजते पापाला. गोपाला 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 गोपाला. मुनी न राहावे पुढे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी. यासाठी ही झुजते वाणी. मी जातीचा धोबी देवा होईल कपडा मनलेला गोपाला गोपाल. एक वेळ आवाज द्या. बोलो गाडगे बाबा की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. भाऊ मा वेळ संपला. मी ऑफलाईन होतो आणि आमचे प्रज्वल महाराज आहेत वानखेडे त्यांना ऑनलाईन करतो. धन्यवाद महाराज. सर्वांना सूचना आहे की सगळ्यामध्ये